पुणे ज्याला ज्ञानाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, त्याचे समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. पुणे कला, साहित्य आणि नाटकाच्या समृद्ध परंपरेसाठी ओळखले जाते. पुणेकरांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. दरवर्षी या उत्सवाचे शहरभरात धूमधडाक्यात स्वागत केले जाते. पुण्यातील गणपती हे केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो आपल्या संस्कृतीच्या वारशाचा एक भाग आहे. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध गणपती असून येथे भक्तांची सतत गर्दी असते. दगडूशेठचे दर्शन घेतल्यानंतर पुण्यातील मानाचा गणपती असलेला कसबा गणपतीकडे जाणे हे पुणेकरांसाठी एक महत्त्वाची परंपरा आहे. तर आपण या कसबा गणपतीचा इतिहास जाणून घेणार आहोत या मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी माननीय श्री हिरंब ठकार यांच्याकडे. नमस्कार. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणे येथे सगळ्यांचे स्वागत आहे. मी हिरंब दत्तात्रय ठकार या कसबा गणपती मंदिराचा विश्वस्त आणि पुजारी या नात्याने मी आज तुम्हाला मंदिराचा इतिहास आणि त्याची जी पूर्वापार चालत आली जी प्रथा ती तुम्हाला मी सांगत आहे. सुरुवातीला अनेक लोक आम्हाला आजपर्यंत विचारतात की मंदिराचा इतिहास सांगा. तर इतिहासात ह्या मंदिराला कमीत कमी 450 वर्ष झालेली आहेत. 450 वर्षांपासूनचे जे काही आदिलशहाच्या काळातले मोडी लिपीतले उर्दू लिपीतले जे आम्हाला अधिकार होते ते अधिकारपत्र आणि त्याच्यावर त्यांच्या मोहरी ह्या आम्ही आजपर्यंत जतन करून ठेवलेल्या आहेत की ज्या योगे आम्हाला हा अधिकार मिळाला आहे की इथे पूजा अर्चा, नित्योपचार, पंचोपचार, षोडशोपचार, गणेशात, अभिषेक ह्या सर्वांचा अधिकार आम्हाला आहे. मूळ आम्ही ठकार इंडी तालुक्यात आमचं वास्तव्य होतं. पूर्वी इंडी तालुक्यात आदिलशहाचं राज्य होतं. आदिलशहाच्या आक्रमणांना कंटाळून आमचे पूर्वज विनायक भट ठकार हे इंडी तालुक्यातून कर्नाटकातनं मध्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात त्यांना पुण्यात एक वास्तव्य त्यांनी निवडलं आणि ते त्या वाड्यात राहायला लागले. तर त्या वाड्यात त्यांना दृष्टांत झाला की माझं म्हणजे मोरयाचं वास्तव्य आहे. त्या वास्तव्यात त्यांनी तो मोरयाला शोधला की जो संपूर्ण तांदळा स्वरूपात होता. त्या तांदळा स्वरूपाला हात नसतात, काही नसतं, फक्त स्वयंभू आकार असतो. तर त्यांनी तो तिथं शोधला, त्याला आपल्या देव्हाऱ्यात स्थान दिलं आणि रोजची पूजा अर्चा, नित्योपचार, षोडशोपचार, नैवेद्य हे सगळं अर्पण करायला सुरुवात केली. अव्यात चालू होतं. त्यानंतर ही जागीर शिवाजी महाराजांची होती. शिवाजी महाराज जिजाबाईंबरोबर ज्या वेळेला ह्या भूमीचं एक छान प्रदेशात किंवा आपण म्हणतो त्यावेळेचं एक सुंदर शहर करायचं होतं, त्यांना ते व्यवस्थित प्रस्थापितच करायचं होतं. त्यावेळेला ते जेव्हा आले पुण्यात त्यावेळेला त्यांनी ह्या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवायचा असं ठरवलं. पण ह्याच्या अगोदर इथं जे काही घडलं ते अत्यंत वाईट घडलं. त्यात इथं गाढवाचा नांगर फिरवला होता, त्यामुळे ही भूमी निषिद्ध मानली जात होती. आता ह्या निषिद्ध भूमीला राहण्यायोग्य करण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवायचा तर गणेशाच्या पासूनच आपण सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो. तर त्यांनी विचारलं की गणेशाचं मंदिर कुठं आहे. मग त्यांना कळलं की विनायक भट ठकारांच्याकडे स्वयंभू तांदळा स्वरूपात श्री मोरयाचं वास्तव्य आहे. मग त्यांनी तिथून सुरुवात केली, तिथं पूजा अर्चा केली, त्या गणेशाचं वंदन केलं. त्यावेळी या मोरयाचं नाव मोरया असं होतं आणि मग तिथून त्यांनी जो सोन्याचा नांगर ह्या पुण्यभूमीवर फिरून याला पुणे हे नाव दिलं आणि मग लोकांचं वास्तव्य सुरू झालं आणि हळूहळू त्याची भरभराट व्हायला सुरुवात झाली. हे सुरुवातीचं जे काही आहे पुण्याच्या बाबतीतलं ते तसं आहे. फक्त ह्याच्यात पुढं हळूहळू मंदिरात जशी लोक यायला लागली, जसजसं वास्तव्य वाढायला लागलं तसतसं आजूबाजूची संस्कृतीसुद्धा वाढायला लागली. मग पुणे एक सांस्कृतिक शहर व्हायला लागलं त्या काळात सुद्धा. पण त्यावेळेला काय झालं की एक स्वराज्यावर आक्रमण झालं. शिवाजी महाराजांना कैद केलं गेलं आणि आग्र्याला त्या वेढ्यात अडकले. पण मग त्या वेढ्यातनं त्यांची सुटका होईना. जिजाबाई खरं म्हणजे त्यावेळेला प्रचंड ह्या परिस्थितीला सामोऱ्या जात होत्या. त्यांना असंख्य अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या विचारायला सुरुवात केली की कोण आम्हाला ह्याच्यावरचं एक व्यवस्थित उत्तर देऊ शकतं. तर त्यात विनायक भट ठकार म्हणजे आमचे पूर्वज हे प्रख्यात ज्योतिषी होते. त्यांनी जिजाबाईंना एक शब्द दिला की ह्या दिवशी ह्या तारखेला ह्या शकेला महाराज आणि शंभू महाराज हे गडावर सुखरूप परत येतील.
तर जिजाबाई म्हणल्या, ठीक आहे, जर तुमचा शब्द खरा झाला तर तुम्हाला काय हवं? तेव्हा आमच्या पूर्वज म्हणजे विनायक भट ठकार म्हणले, बाकी काही नको, आमच्या गणेशाला कळस बांधून द्या. कळस बांधणं म्हणजे पूर्ण मंदिर बांधणं, पण तेव्हा त्याला एक बरवलीचा शब्द असा असेल की कळस बांधून द्या. मग तो शब्द त्यांचा खरा ठरला, म्हणजे आमच्या विनायक भट ठकारांचा. आणि त्यानंतर जिजाबाईंनी सांगितलं की आम्ही मंदिर बांधू. मग हे पूर्ण हेमाडपंथी दगडी हा जो गाभारा आहे, त्या गाभाऱ्यात मग गणेशाचं वास्तव्य सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर विधिवत पूजा उपचार करून प्राण प्रतिष्ठापना केली. आणि मग आजपर्यंत त्याची ही नित्योपचाराने पूजा अर्चा चालू आहे. बाहेरील जो सभामंडप आहे, जो लाकडी स्वरूपात आहे, तो लाकडी स्वरूपातला जो बांधला गेलाय तो पेशव्यांच्या काळात बांधला गेलाय. पेशव्यांनी गणेश महाल हा ह्या धर्तीवर त्यांचा शनिवारवाड्यात बांधला होता. इथे जे नित्योपचार किंवा पंचोपचार किंवा उत्सव होतात तसेच्या तसे उत्सव गणेश महालात व्हायचे. त्यावेळेला पेशव्यांकडनं या मंदिराला आर्थिक मदत दिली जायची. या आर्थिक मदतीत त्यांचा एक सहभाग काय असायचा की आधी इथं व्हावी श्री मोरयाची पूजा अर्चा उत्सव आणि मग ते गणेश महालात व्हावे. बरं, ह्याच्यात आजपर्यंत एकच प्रामुख्याने पाळलं गेलेले की गणेशाचे 3 जन्म आहेत. एक माघातला जन्म असो, दुसरा ज्येष्ठातला जन्म, तिसरा भाद्रपदी. माघातला आणि भाद्रपदी उत्सव हा आता प्रसिद्ध व्हायला लागला आहे. ज्येष्ठी उत्सव कोणाला माहीत नसतो. आमच्याकडे तिन्ही उत्सव विधिवत प्रतिपदा ते पंचमी असे होत राहतात. आणि ह्या उत्सवात रोजच्या 21 आरत्या ज्या मोरगावचे मोरया गोसावी त्यांनी दिलेल्या आहेत त्या रोज म्हणल्या जातात. त्या साधारण 9:30 वाजता सुरुवात होती रात्री, त्याला शेजारती किंवा दुपारती म्हणतात. आणि रात्री त्याचं एक साधारण 11:30 पर्यंत त्या चालतात. त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी छबिना असतो. छबिना म्हणजे पूर्वी इथं गावात जी काही देवळं असायची तर त्यावेळेला त्या देवळांमध्ये जाऊन जे काही आरती मंडळ आहे ते सगळ्या देवतांची पूजा करायचे. मशाली असायच्या, त्यावेळेला रोषणाई केली जायची मंदिरात पूर्वी. आणि मग त्यावेळेला ह्या आरत्या करून हे सगळं आरती मंडळ पहाटे परत इथं यायचं. इथं आल्यानंतर गणेशाची एक आरती व्हायची. ती आरती झाल्यानंतर मंदिर एक 5 मिनिटांसाठी बंद केलं जायचं आणि परत उघडलं जायचं. असं हे नित्योपचार आहेत. आता हीच परंपरा आजही चालू आहे. ह्या परंपरेत खंड नाही आहे. तसंच छबिना वगैरे सगळं होतं. फक्त आता गावातल्या मंदिरांपेक्षा इथंच ती मंदिरं ह्याच मंदिरात आपण केलेली आहेत. तिथं जाऊन त्या आरत्या होतात. आरत्या झाल्या की मग आम्ही इथं येतो, श्री गणेशाची शेवटची आरती करतो आणि मग त्या शेज आरतीनंतर देऊळ बंद केलं जातं. परत पहाटे 6 वाजता उघडतं. मंदिराचं आजपर्यंतचं टायमिंग जे आहे, जे आपण त्याला वेळ म्हणू, तर सकाळी 6 वाजता मंदिर उघडलं जातं ते दुपारी 12:30 पर्यंत. 12:30 ते 4 मंदिर बंद राहतं. दुपारी 12 वाजता नैवेद्य येतो. नैवेद्य झाल्यानंतर मंदिरात कुठल्याही गोष्टी होत नाहीत. फक्त 3 वेळा मोरयाला पाणी घातलं जातं. एक पहाटे 5 वाजता, दुसरं नैवेद्याच्या वेळेला आणि तिसरं एक दुपारची पूजा असते. आता काही भाविक आजपर्यंत सोळं, पोशाख, फुलं आणून देतात. तर त्याचं अर्पण हे दुपारच्या जी पूजा असते 2 वाजता 2:30 वाजता त्यावेळेला ते अर्पण केलं जातं. फक्त ह्याच्यात त्या लोकांची भावना असती, श्रद्धा असती. मग त्यांना आम्ही 5-5:30 पर्यंत बोलवतो की त्या काळात ते येऊन ते दर्शन घेतात. आता हल्ली हे तुमचे कॅमेरा वगैरे आहेत त्याच्यात फोटो काढले जातात आणि ते आता प्रसिद्धही व्हायला लागले. तर असे नित्योपचार चालतात. 3 उत्सव चालतात. रोजच्या पंचपदी होतात ज्या मोरया गोसावींनी दिल्या. त्यात वाराप्रमाणे आरती असतात. त्याला शेजारती दुपारती आपण म्हणतो. त्या वाराप्रमाणेच्या आरत्या 3ही उत्सव थाटात होतात. फक्त भाद्रपदी उत्सव हा आणखीन जोरात होतो. भाद्रपदी उत्सवात 5ही दिवस वरती प्रसादाचं जेवण असतं. छबिना जोरात असतो. संपूर्ण मंदिराला रोषणाई केली जाते आणि त्यात अनेक फुलांची रोषणाई, लाईटची रोषणाई, कंदील किंवा अजून काही त्यात जे काही जशा आता काही सुधारणा व्हायला लागल्या त्या आपण त्यात हे केल्या जातात. फक्त हा उत्सव किंवा हे जे काही आज परंपरा चालत आल्या आहेत ह्यात आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यावसायिकपणा केलेला नाही. जे चाललेले आहेत ते तसेच्या तसे व्हावेत हीच आमची इच्छा आहे. आणि हा इतिहास लोकांपर्यंत पोचावा की श्री जयती गजानन जे शिवाजी महाराजांनी दिलेलं नाव आहे की प्रत्येक स्वारीला जाताना ते आधी ह्या गजाननाचं दर्शन घ्यायचे. त्या गजाननाचं दर्शन घेऊन ते जेव्हा जायचे तेव्हा प्रत्येक विजय लढाईत त्यांना मिळायचा. त्यामुळे जय मिळणारा गजानन म्हणून त्याचं नाव जयती गजानन असं ठेवलेलं आहे. फक्त ह्याच्यात आता मोरया, जयती गजानन आणि कसबा गणपती. कसबा गणपती म्हणजे पूर्वी
उर्दू शब्द होता कसबा, म्हणजे त्या संपूर्ण भागाला उस कसबे में हम रहते असा एक उर्दू शब्द आहे, फारसी शब्द म्हणा. तर त्यामुळे ह्या पेठेला कसबा पेठ हे नाव पडलं आणि कसबा पेठेतला गणपती म्हणून त्याला कसबा गणपती असं म्हणायला लागले. आणि टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव समाज प्रबोधनासाठी करायला सुरुवात केली तेव्हा बाहेरील जे मंडळ आहे त्याला पहिलं मानांकन, जोगेश्वरीच्या बाहेरचं जे मंडळ आहे त्याला दुसरं मानांकन, मग गुरुजी तालीम, चौथं तुमचं तुळशीबाग आणि पाचवं टिळकवाडा अशी मानांकन ही 5 मंडळांची जेव्हा विसर्जन होती मिरवणूक तेव्हा मग सगळ्या मंडळांना विसर्जनाला परवानगी दिली जाते. आणि लक्ष्मी रोडपासनं आता 3 विविध मार्ग झालेत. हा उत्सव अशा तऱ्हेने पुण्यातला एक मोठा उत्सव आहे. पुण्याचं हे ग्रामदैवत आहे. कुठलेही पारंपरिक घरात कार्य असेल किंवा लग्न मुंज त्याची पत्रिका पहिली या मोऱ्याला येते ग्रामदैवत असल्यामुळे, आणि दुसरी जोगेश्वरी ही ग्रामदेवता आहे तिला दिली जाते. आणि अशा पद्धतीने उपचार परंपरा ह्या पाळल्या जातात. आजपर्यंत त्या पाळल्या गेल्यात. इथं सोहळं म्हणजे थोडक्यात प्रत्येक विधीला इथं सोहळ्यातच केल्या जातात. ह्या सोहळ्यात उत्सवात जे अन्न शिजवलं जातं, ज्याचा नैवेद्य दाखवला जातो, ते सुद्धा पाणीसुद्धा सोहळ्यात भरलं जातं. आणि तो उपचार अन्न शिजवणं हे सुद्धा सोहळ्यातच केलं जातं. वरती मागच्या बाजूला भटारखाना आहे. पूर्वीच्या ज्या पारंपरिक पद्धतीने चुलीवर करायचं, आता ती पद्धत थोडीशी बंद झाली. गॅस शेगड्या आहेत त्याच्यावर आपण हे अन्न सगळं तयार करतो. आधी मोऱ्याला नैवेद्य होतो आणि मग सगळ्यांना दाखवला जातो. तर उत्सव परंपरा आणि बाकीच्या 4 गोष्टी रूढी परंपरेप्रमाणे चालत आलेल्या असून ह्या पुढं असे अखंड चालत राहाव्या ही त्या मोरयाचरणी इच्छा आहे. आणि आमचं एकच सगळ्यांना सांगणं आहे की मोरया तुम्हाला एक चांगला आशीर्वाद द्यावं आणि सगळ्यांचं आयुष्य हे सुखकर व्हावं. श्री जयति गजानना सुप्रसन्ना वस्तु शुभम भवतु.